लोन मिळवण्यासाठी चांगला सिबिल स्कोअर गरजेचा असतो हे जर तुम्हाला माहीतच असेल, बरोबर. पण जर तुम्ही पहिल्यांदा लोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझा तर सिबिल स्कोअरच नाहीये, मग मला लोन कसं मिळेल, असं जर असेल तर आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक मोठी आणि आनंदाची अपडेट तुमच्यासाठी दिलेली आहे. आता सिबिल स्कोअर नसताना देखील तुम्हाला लोन मिळू शकतं. ते नक्की कसं, सरकारचे नवे नियम काय सांगतात, बँकांचा यामध्ये काय रोल आहे आणि तुमचा क्रेडिट रिपोर्ट तुम्ही कसा तपासू शकता, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. पुढे जाण्याआधी पैसा पाणीला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशी कामाची माहिती देणारी खूप कमी चॅनल्स आहेत. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की सिबिल स्कोअर म्हणजे नेमकं असतं तरी काय. सिबिल स्कोअर काय असतं तर 3 आकडी एक नंबर असतो जो 300 ते 900च्या मध्ये असतो. हा स्कोअर तुमचा क्रेडिट वर्दीनेस म्हणजे तुमची कर्ज परत करण्याची क्षमता दाखवतो. तुम्ही याआधी घेतलेलं कर्ज, क्रेडिट कार्डचं बिल असेल किंवा कर्जाचे हप्ते जे आहेत ते जर वेळेवर भरलेले असतील तर ते सगळं तुम्ही वेळेवर केले का हे सगळं या स्कोअरमधनं बँकेला कळतं. पण समजा तुम्ही पहिल्यांदाच लोन घेताय, तुमचं क्रेडिट कार्ड सुद्धा नाहीये, तुम्ही अगोदर कुठलं कर्ज देखील घेतलेलं नाही, मग तुमचा सिबिल स्कोअर तयार तरी कसा होणार. अशा वेळी तुमचा सिबिल स्कोअर 0 असतो किंवा तो तयारच झालेला नसतो. याला म्हणतात नो क्रेडिट हिस्ट्री. आणि याच गोष्टीमुळं बरेच जण लोन घ्यायला घाबरतात. पण आता तसं घाबरायचं कारण नाही, कारण सरकारनं यावर एक मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं असं स्पष्ट सांगितलेलं आहे की सिबिल स्कोअर नाही किंवा क्रेडिट हिस्ट्री नाही म्हणून बँकांना लोनचा अर्ज नाकारता येणार नाही. 18 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेमध्ये वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली. त्यांनी काय सांगितलं की बँकांना लोन देताना फक्त सिबिल स्कोअरवर अवलंबून राहता येणार नाही. आरबीआयने बँकांना आणि इतर क्रेडिट संस्थांना याबाबत कडक सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जर लोन घेत असाल तर तुमचा सिबिल स्कोअर तपासला जाणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की बँक तुमची अजिबातच विचारपूस करणार नाही आणि तसंच तुम्हाला लोन देईल. बँकांना तुमची क्रेडिट हिस्ट्री, इन्कम किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या तपासायला लागतील. फक्त सिबिल स्कोअर नाही म्हणून तुमचा अर्ज नाकारला गेला असं मात्र आता इथून पुढे होणार नाही. तर ही माहिती मित्रांनो नेमकी समोर कशी आली तर तमिळनाडूचे काँग्रेसचे खासदार आर सुधा यांनी 5 प्रश्न जे आहेत ते सिबिल बाबत विचारले होते सभागृहामध्ये. त्या प्रश्नांना उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिलेली होती. हे प्रश्न काय होते, त्यांची उत्तरं काय दिली गेली हे आपण थोडक्यात समजून घेऊया. पहिला प्रश्न असा होता की सिबिल स्कोअरची कायदेशीर स्थिती काय आहे, म्हणजे तो खरोखर कायद्यानुसार गरजेचा आहे का. तर मंत्र्यांनी उत्तर दिलं की सिबिल स्कोअर हा ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड नावाच्या कंपनीद्वारे तयार केला जातो. ही कंपनी क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज ऍक्ट 2005 या अंतर्गत काम करते. त्यांचं काम आहे की क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट तयार करायचा. ही माहिती बँकांना आणि इतर वित्तीय संस्थांना पुरवली जाते. म्हणजे सिबिल स्कोअर तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचा एक अंदाज आहे. मात्र लोन देण्याचा निर्णय फक्त आणि फक्त यावर अवलंबून नसतो. दुसरा प्रश्न असा होता की सिबिल स्कोअर तयार करण्यासाठी कोणत्या कंपन्यांना परवानगी आहे. सरकारनं उत्तर देताना असं सांगितले की भारतामध्ये 4 क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना आरबीआयने परवानगी दिली. त्यामध्ये ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड आहे, इक्विफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहे, एक्सपेरियन क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि CRIF हायमार्क क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या कंपन्यांचा समावेश आहे. तर या कंपन्या काय करतात तर तुमचा क्रेडिट स्कोअर तयार करतात. विशेष म्हणजे तुम्ही वर्षातून एकदा या कंपन्यांकडनं तुमचा क्रेडिट रिपोर्ट मोफत मिळवू शकता. जर तुम्हाला वारंवार रिपोर्ट हवा असेल तर त्यासाठी जास्तीत जास्त 100 रुपये फी तुमच्याकडनं आकारली जाऊ शकते. तिसरा प्रश्न असा विचारला गेला होता की पब्लिक सेक्टर मधल्या बँका लोन देताना सिबिल स्कोअरला किती महत्त्व देतात. याचं उत्तर देताना सरकारने असं सांगितलं की होम लोन, गोल्ड लोन किंवा कृषी लोन देताना बँका सिबिल स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट जे आहेत ते तपासतात. त्यामुळे त्यांना तुमची कर्ज परतफेड करण्याची क्षमता कळते. मात्र आरबीआयने किमान सिबिल स्कोअर किती असावा हे सांगितलेलं नाही. बँक त्यांच्या स्वतःच्या पॉलिसीनुसार हे ठरवतात आणि लोन देतात. चौथा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकार स्वतःची क्रेडिट स्कोअर एजन्सी बनवणार आहे का. याचं उत्तर देताना सरकारने असं सांगितलं की हो,
आम्ही युनियन बजेट 2023-24 मध्ये नॅशनल फायनान्शियल इन्फॉर्मेशन रजिस्ट्री NFIR बनवण्याची घोषणा केलेली आहे. हा सरकारी डेटाबेस असेल ज्यामध्ये कर्जदाराची संपूर्ण फायनान्शियल माहिती असेल, त्यामुळे बँकांना लोन देताना अधिकाधिक चांगला निर्णय घेत आहे. पाचवा आणि शेवटचा प्रश्न असा विचारण्यात आला होता की सिबिल स्कोअर कंपल्सरी न करण्याचा विचार आहे का? तर या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने असं सांगितलं की RBIच्या नियमानुसार बँका लोन देताना अनेक गोष्टी तपासतात, ज्यामध्ये सिबिल स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट यांचा समावेश होतो. मात्र बँकांना त्यांच्या स्वतःच्या पॉलिसीनुसार निर्णय घेण्याची मुभा आहे. म्हणजे सिबिल स्कोअर हा एक आधारभूत आहे, तो कंपल्सरी नाही. मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की सिबिल स्कोअर नसताना लोन कसं मिळवायचं? तर यासाठी काही सोप्या टिप्स मी तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात आधी म्हणजे बँकांना तुमची कर्ज परत करण्याची क्षमता जी आहे ती जाणून घेण्याची असते. त्यामुळं तुमचं नियमित उत्पन्न किती आहे, नोकरीमधनं मिळणारा पगार किती आहे, व्यवसायातनं मिळणारं उत्पन्न किती आहे याची माहिती तुम्ही दिली पाहिजे. जर तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्या पेस्लिप दिल्या पाहिजे, बँक स्टेटमेंट दिलं पाहिजे, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल दाखवू शकता. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमची व्यवसायाची सगळी कागदपत्र बँकेकडे सादर केली पाहिजे. जर तुमच्याकडे क्रेडिट हिस्ट्री नसेल तर बँक तुम्हाला सिक्युरिटी मागू शकते, गॅरंटर मागू शकते. गोल्ड लोन घेताना तुम्ही तुमचं सोनं गहाण ठेवता. होम लोनसाठी तुमची प्रॉपर्टीज गहाण असते. त्यामुळे बँकेची रिस्क जी आहे ती कमी होत असते. तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता जी आहे ती वाढणार असते. जर तुम्ही पहिल्यांदाच लोन घेत असाल तर काय करायचं, तर खूप मोठ्या रकमेच्या लोनसाठी अर्ज करू नका. त्याऐवजी लहान रकमेचं लोन जसं की पर्सनल लोन असेल किंवा गोल्ड लोन असेल ते घ्या. हे लोन वेळेवर परत केलं तर तुमची क्रेडिट हिस्ट्री तयार होईल. त्यामुळं पुढे जाऊन तुम्हाला मोठं लोन मिळवणं सोपं होईल. प्रत्येक बँकेची लोन देण्याची पॉलिसी जी आहे ती वेगळी असते. काही बँका काय करतात की नव्या कर्जदारांना लोन देण्यासाठी खास योजना राबवतात. म्हणजे काही पब्लिक सेक्टर मधल्या बँका असतील किंवा काही NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी ज्या आहेत किंवा त्या कंपन्या ज्या आहेत त्यांना नवीन ग्राहकांसाठी काही सोप्या अटी ठेवतात. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांशी तुम्ही संपर्क साधा, त्यांच्या काय योजना आहेत ते जाणून घ्या आणि मग निर्णय घ्या. महत्त्वाचं म्हणजे जर बँकेकडनं लोन मिळणं तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही मायक्रो फायनान्स संस्थांचा पर्याय निवडू शकता. या संस्था लहान असतात, लहान रकमेचं लोन देतात आणि त्यांचे नियम बँकेपेक्षा सोपे असतात. लोन मिळणं सोपं असतं, मात्र त्यांचे व्याजदर जास्त असतात. त्यामुळे कागदपत्र नीट तपासा. मित्रांनो, तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट रिपोर्ट जर तपासायचा असेल तर त्यासाठी खूप सोपी प्रक्रिया आहे. RBIच्या नियमानुसार प्रत्येक व्यक्तीला वर्षातून एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळू शकतो. यासाठी तुम्ही काय करायचं, या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात अगोदर ट्रान्स युनियन सिबिलच्या अधिकृत वेबसाईटवर जायचंय. www.sibil.com वर जा. तिथे तुम्हाला गेट युअर सिबिल स्कोअर असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचं नाव, पॅन कार्ड नंबर, आधार नंबर, इतर वैयक्तिक माहिती जी आहे ती भरा. त्यानंतर तुम्हाला काही सिक्युरिटी क्वेश्चन्स विचारले जातील, त्याची तुम्हाला उत्तर द्यायला लागतील. तुमची ओळख पटल्यानंतर तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि स्कोअर जो आहे तो इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये जनरेट होईल आणि तो तुम्हाला मिळेल. तुम्हाला जर फिजिकल कॉपी हवी असेल तर त्यासाठी थोडी फी तुम्हाला भरायला लागेल, मात्र ती फी जास्तीत जास्त 100 रुपये असेल. महत्त्वाचं म्हणजे ट्रान्स युनियन सिबिल व्यतिरिक्त इक्विफॅक्स, एक्सपेरियन किंवा CRIF, हायमार्क या संस्थांकडून देखील तुमचा क्रेडिट रिपोर्ट तुम्ही मिळवू शकता. या सगळ्या कंपन्या RBIने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून काम करतात. त्यामुळे तुम्हाला तक्रार करण्याची देखील मुभा आहे. मित्रांनो, बँकांना लोन देताना रिस्क कमी करायची असते. त्यामुळे त्या तुमची क्रेडिट हिस्ट्री तपासतात, उत्पन्न तपासतात, इतर कागदपत्र तपासतात. पण आता RBIने बँकांना सांगितलंय फक्त क्रेडिट हिस्ट्री नाही म्हणून तुम्ही कोणाचा अर्ज नाकारू शकत नाही. याचा अर्थ बँकांना आता तुमच्या इतर आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. उदाहरणार्थ, समजा जर तुम्ही गोल्ड लोन घेतलेलं असेल तर बँक तुमचं सोनं तपासेल, त्याच्यावर लोन देईल. होम लोनसाठी मी आधी सांगितलं तसं तुमची प्रॉपर्टी जी आहे, तुमचं उत्पन्न जे आहे ते तपासलं जाईल. ॲग्रिकल्चरल लोनसाठी देखील तुमचं शेतीतनं येणारं उत्पन्न तपासलं जाईल, जमिनीचा पोत कदाचित तपासला जाईल. म्हणजे सिबिल स्कोअर जरी नसला तरी बँकांना तुम्हाला लोन देण्यासाठी इतर पर्याय आता उपलब्ध आहेत. मित्रांनो, बिना सिबिल स्कोअर लोन मिळणं जरी तुम्हाला सोपं झालेलं असलं तरी काही गोष्टींची तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे. लोन घेताना फक्त RBIने अधिकृत ज्या काही बँका आहेत RBIला त्यांच्याकडनंच लोन घ्या. त्याच NBFC कडनं लोन घ्या. कुठल्याही खाजगी अनधिकृत संस्थेकडनं लोन घेणं टाळा, कारण त्यांचे व्याजदर खूप जास्त असतात. लोन मधल्या अटी ज्या आहेत त्या जाचक असू शकतात. त्या अटी आणि नियम व्यवस्थित वाचा. व्याजदर, EMI, इतर फी बाबत संपूर्ण माहिती घ्या. कुठलाही संभ्रम असेल तर थेट बँक अधिकाऱ्याकडे जाऊन त्याच्याशी बोला, माहिती घ्या. जर तुम्हाला लोन मिळालं तर त्याचा EMI वेळेवर भरा. त्यामुळे
त्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री जी आहे ती चांगली तयार होईल. भविष्यामध्ये आणखी मोठं लोन मिळवणं तुम्हाला सोपं होईल. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा जास्त कर्ज घेणं टाळा. फक्त तेवढंच कर्ज घ्या जे तुम्ही सहज परत करू शकाल. मित्रांनो, आता तुम्हाला कळलं असेल की सिबिल स्कोअर नसताना लोन मिळणं देखील शक्य आहे. सरकार आणि RBIच्या नव्या नियमांमुळे पहिल्यांदाच लोन घेणाऱ्या लोकांसाठी हा मोठा दिलासा आहे. फक्त तुम्हाला योग्य माहिती असली पाहिजे, तुमच्याकडची कागदपत्र योग्य असली पाहिजेत, तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसापाणी.